नमस्कार मित्रांनो, आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. अंगारिका चतुर्थी व्रत कथा. कधी विचार केला आहे का, मंगळ ग्रहाचा उग्र क्रोध एखाद्या व्रताने शांत होऊ शकतो? मंगळाचा क्रोध, विवाहातील अडथळे, संततीची चिंता आणि सततची अशांती, हे सगळं जर एका व्रताने शांत होऊ शकत असेल तर? पुराणामध्ये सांगितलेली एक अशी चतुर्थी आहे ज्या दिवशी विघ्नहर्ता गणपती स्वतः मंगळाच्या उग्रतेलाही शांत करतात. आज आपण ऐकणार आहोत मंगळाचा क्रोध शांत करणारी दिव्य पौराणिक कथा, अंगारिका चतुर्थी व्रतकथा. गणपती बाप्पा मोरया. पूर्वीच्या काळी एका नगरात धर्मशील पण अतिशय गरीब असा एक ब्राह्मण राहत होता. तो दररोज श्री गणेशाची मनोभावे पूजा करत असे, पण दारिद्र्यामुळे त्याचे जीवन फार कष्टाचे होते. अनेक वेळा उपाशीपोटी तो राहत असे. एक दिवस तो ब्राह्मण अत्यंत दुःखी मनाने गणपती बाप्पा समोर बसून म्हणाला, हे गणराया, मी तुझी भक्ती मनापासून करतो, पण माझ्या आयुष्यातील संकटे काही केल्या कमी होत नाहीत. त्याच रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात श्री गणेश प्रकट झाले आणि म्हणाले, हे भक्त, मंगळवारी येणारी अंगारिका चतुर्थी श्रद्धेने पाळ. या दिवशी उपवास करून माझी पूजा कर, तुझे सर्व संकट दूर होतील. ब्राह्मण जागा झाला. त्याने मग आनंदाने भरून आले. पुढील मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला त्याने अंगारिका चतुर्थी व्रत सुरू केले. तो दिवसभर उपवास करून लाल फुले, दुर्वा, मोदक अर्पण करून गणेशाची भक्तिभावाने पूजा करू लागला. त्या व्रताच्या प्रभावामुळे हळूहळू त्याच्या जीवनात बदल घडू लागले. त्याला काम मिळाले, घरात अन्नधान्य आले आणि काही दिवसातच त्याचे दारिद्र्य दूर झाले. त्या नगरातच एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे धन होते पण पुत्र नव्हता. त्याने अनेक उपाय केले पण काहीच लाभ झाला नाही. ब्राह्मणाने त्याला अंगारिका चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगितले. व्यापाराने श्रद्धेने हे व्रत सुरू केले. काही कळताच गणेशाच्या कृपेने त्याच्या घरी सुंदर बुद्धिमान पुत्र जन्माला आला. संपूर्ण नगरात अंगारिका चतुर्थी व्रताची महिमा पसरली. तेव्हापासून असे मानले जाते की अंगारिका चतुर्थी व्रत केल्याने संतती संबंधी इच्छा पूर्ण होतात, विवाहातील अडथळे दूर होतात, आर्थिक संकट कमी होते, मनोकामना पूर्ण होतात. शेवटी ऋषी म्हणतात, जो कोणी श्रद्धेने अंगारिका चतुर्थी व्रतकथा ऐकतो किंवा सांगतो त्याला श्री गणेशाची विशेष कृपा प्राप्त होते. हे व्रत कसे करावे? सकाळी लवकर उठून स्नान करावे. गणपती बाप्पाला लाल फुलं खूप आवडतात, त्यामुळे गणपती बाप्पाची पूजा करताना लाल फुलं, दुर्वा, मोदक अर्पण करून पूजा करावी. ओम गंग गणपते नमः मंत्र जप करावा आणि गणपती अथर्व शीर्ष 21 वेळा म्हणावे. असे साधे, सरळ व सोपं गणपती बाप्पाचे व्रत करावे. शक्य असल्यास उपवास करावा. गणपती बाप्पाच्या या व्रतामुळे आपल्याला मंगळ दोष शांती मिळते. तसेच विवाहातील अडथळे दूर होतात, संतती सुख प्राप्त होते, आर्थिक संकटातून दिलासा मिळतो, तसेच मानसिक शांतता मिळते. गणेशाचे विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. पुराण सांगतात, अग्नी कितीही उग्र असला तोही ज्ञानासमोर शांत होतो.
मंगळाचा क्रोध गणपतीच्या बुद्धीसमोर नतमस्तक झाला. म्हणूनच जो कोणी श्रद्धेने अंगारिका चतुर्थी व्रत करतो अंगारिका चतुर्थी फक्त उपवासाचा दिवस नाही, तो आहे क्रोधावर संयम ठेवण्याचा, अहंकार झुकवण्याचा आणि श्रद्धेने देवाला शरण जाण्याचा दिवस. जो भक्त या दिवशी मन, वाणी आणि कर्माने श्री गणेशाला शरण जातो, त्याच्या आयुष्यातील विवाहातील अडथळे, संततीची चिंता, आर्थिक संघर्ष आणि मानसिक अशांती हळूहळू दूर होऊ लागतात. कारण जिथे श्रद्धा असते तिथे देवाला येण्याचा मार्ग सापडतो आणि जिथे गणपती असतात तिथे विघ्न टिकत नाही. म्हणूनच पुराण सांगतात, अंगारिका चतुर्थीला फक्त व्रत करू नका, तर मनही शुद्ध करा. क्रोध, मत्सर आणि अहंकार गणपतीच्या चरणी अर्पण करा. कारण मंगळाचा क्रोध एका क्षणात शांत होतो, पण गणपतीची कृपा आयुष्यभर साथ देते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आजचा सुविचार या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.